जेव्हा पल्लवी लग्न करून या घरात आली तेव्हा जाऊबाई सुधाच्या सौंदर्याला पाहून ती थक्क झाली होती. पल्लवी तिच्या जाऊबाईंसमोर कुठेच ठरत नव्हती. सुधाने मात्र तिला प्रेमाने मिठीत घेतले आणि एकांतात म्हणाली, मला एकही छोटी बहीण नाही, फक्त 2 भाऊ आहेत. तू माझी बहीण होशील का? पल्लवी हसून आश्वस्त झाली. तिला स्वतःच्या सौंदर्याचा किंचितही गर्व नाही. तिला कशाला घाबरायचं? पण नेहमीच गोष्टी तशा घडत नाहीत जसा माणूस विचार करतो. प्रत्येक कामापूर्वी सासूबाईंचा आवाज तिला टोचून जाई. पल्लवी बाळा, जरा सुधाला विचारून घे की मसाला भेंडी कशी बनवायची. अमनला अजून आपल्या सुनेच्या हातच्या चवीची सवय लागलेली नाही, असं सांगत सासूबाईने गोड शब्दात तिला समजावलं की तिच्या स्वयंपाकात अजून सफाई नाही. पल्लवीचे तन मन पेटून उठायचे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच अमनने तिला सांगितले होते, पल्लवी, मला असं वाटतं की तुझ्या गोड स्वभावाने तूही आईच्या मनावर तसंच राज्य करावं जसं वहिनी करते. पहिल्याच दिवशी पतीच्या गोड गप्पा ऐकण्याऐवजी असे बोलणे तिला थक्क करून गेले. पण तिने कधीच याबाबत उलट बोलले नाही. अमनने तिला सांगितले की वडिलांच्या कमी पगारामुळे घरात गरिबी होती. भावाने शिक्षण पूर्ण करताना काही छोट्या नोकऱ्याही केल्या, ज्यामुळे परिस्थिती सुधारली. भावाच्या मेहनतीमुळे त्याला चांगली नोकरी मिळाली. घरात सुखाचे छोटे छोटे रोपटे रुजायला लागले. जेव्हा भावजय घरात आली तेव्हा तिनेही घराच्या हिताचाच विचार केला. वहिनीमुळेच आज मी MBA करू शकलो आणि चांगल्या नोकरीवर आहे. पल्लवीने तिचा द्वेष रोखून त्याचे सर्व बोलणे ऐकले. त्या रात्रीच्या मानाची अपेक्षा ठेवत तिने काही बोलले नाही. मोठ्या सुनेच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे होती. तिची मुलगी रितू ही तिच्यावर गेली होती. शेजारणी आणि नातेवाईक नेहमी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत. पल्लवी हे सगळं शांतपणे ऐकत राहायची. सासूबाई साड्या स्वतः निवडायच्या आणि म्हणायच्या, ही लाल रंगाचे कापड सुधावर फार छान दिसेल. पल्लवी बाळा, तुझ्यासाठी हा हलक्या पिवळ्या रंगाचा पोत चांगला वाटेल. पल्लवीचे मन उदास व्हायचं. तिला वाटायचं हा थेट तिच्या साध्या रूपावर प्रहार आहे. पण जेव्हा एके दिवशी एका कार दुर्घटनेत जेठाणीचा मृत्यू झाला तर संपूर्ण घरावर जसं दुःखाचा डोंगर कोसळला. जरी मस्तर होता तरी त्या घटनेने पल्लवी व्यथित झाली. ती भरभरून रडली. तिला सुधाचा चेहरा आठवायचा आणि ती विचार करायची, इतका कमी काळाचा सहवास होता, पण मी मात्र त्यांच्यावर चिडण्यात वेळ घालवला. हळूहळू ती मनाला शांत करत गेली. पण आता तिच्यावर एक मोठं जबाबदारीचं ओझं होतं. ऋतूचे काय? जेव्हा जेठाणी गेले तेव्हा ऋतूवरचा तिचा रोष वेळोवेळी उफाळून यायचा. पल्लवी तिला घरातल्या खूप साऱ्या कामांना लावायची, असं म्हणत की तिला सर्व कामांमध्ये निपुण बनवते आहे. आज सकाळी ऋतूच्या हातून काचेची प्लेट पडून फुटली. त्याची शिक्षा म्हणून पल्लवीने तिला उन्हात बसवून गहू निवडायला सांगितले होते. रात्रीच्या 9:30च्या सुमारास पल्लवी छतावर गेली. तिला उन्हाच्या कडाक्याचा राग येत होता. छतावर गेल्यावर तिने ऋतूला पाहिले. ऋतूला पाहून पल्लवी थोडी चकित झाली. कमाल आहे या मुलीची. उन्हात पाण्यात कुठेही बसवून ठेवा, शांतपणे काम करतच राहते. सकाळचे ऊन हळूहळू संपूर्ण छतावर पसरत होते. पल्लवीने पाहिले की ऋतूचा गोरा रंग उन्हाच्या सौम्य उष्णतेने आणखी खुलून चमकत होता. पल्लवी हळू पावलांनी तिच्या जवळ गेली आणि तिला हलवत म्हणाली, इतका वेळ झाला तरी फक्त अर्धा कण गहू निवडला आहेस. चल उठ, स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करून घे. ऋतू शांतपणे उठून गेली. पल्लवीला जरी मनातून तिची दया येत असली तरीही तिचा क्रोधच तिच्या वागण्यातून व्यक्त होत असे. उन्हाच्या उष्णतेने त्रस्त ऋतूला पाहून पल्लवीला तिची दया आली, म्हणून नाश्त्याच्या बहाणे तिला तिथून उठवलं होतं. ऋतू अभ्यास करायला बसायचे ठरवत होती, पण आता स्वयंपाकघरात कामाची वेळ होऊन गेली होती. तिचे डोळे भरून आले. त्याचवेळी पाणी प्यायला पल्लवीची मुलगी सोनल तिथे आली. ऋतूला खाताना पाहून ती म्हणाली, दीदी, तुम्ही पोळी का खाता आहात? आम्ही तर पॅटीस खाल्ले. ऋतूच्या मनात खतखत झाली, पण तिने स्वतःला सावरले. ती म्हणाली, आज रामू काका आले नाहीत म्हणून कालच्या पोळ्या खाल्ल्या. या महागाईत अन्न वाया घालवू नये. सोनलने 2 वाट्या उघडून पॅटीस तिच्या प्लेटमध्ये ठेवल्या. सोनल तिच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान होती. जेव्हा अमन काकांचे लग्न झाले होते तेव्हा ऋतू फक्त 5 वर्षांची होती. नवीन काकूकडे ती आनंदाने पाहायची. काकू तिला टॉफी द्यायची तर ती लगेच तिच्या मांडीवर बसायची आणि म्हणायची, काकू तुम्ही खूप चांगले आहात. तेव्हा पल्लवी तिला खूप प्रेम करायची. पण जेव्हा भूतकाळ तिच्या लक्षात यायचा तेव्हा ती उदास व्हायची. जेव्हा आजी खूप आजारी होती तेव्हा ऋतू विचारायची, आजी तुम्ही ठीक कधी होणार? आजी खोकत म्हणायची, माहीत नाही ठीक होईन की जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा ऋतू एवढी मोठी झाली होती की तिला जन्ममृत्यूचे स्वरूप समजायला लागले होते. एक दिवस स्वयंपाक करताना तिने पल्लवीला सांगितलं, डाळ तयार केली आहे, बटाट्याची भाजी तुम्ही करून घ्या. पल्लवीने साधेपणाने उत्तर दिलं, होईल सगळं. पल्लवी जेव्हा खोलीत पोहोचली तेव्हा सोनल तिच्यासमोर येऊन म्हणाली, मम्मी तुम्ही असं का करता? कसं का करते? पल्लवीने घाम पुसत विचारलं. दीदीला कालच्या पोळ्या का दिल्या? सोनलच्या या प्रश्नाने पल्लवीच्या चेहऱ्यावर किंचित घाबरट भाव उमटले. ती आपल्या मुलीसमोर लाजिरवाणे होऊ इच्छित नव्हती. स्वतःला सावरत ती म्हणाली, उद्या तिचे लग्न होईल आणि तिथे जर कालचे खावे लागले तर तिला काही त्रास होऊ नये म्हणून.
हळूहळू सगळं सवय लागेल. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, तुझी दीदी इतकी सुंदर आहे की तिच्यासाठी कोणीही विना हुंड्याने लग्न करेल. पल्लवीच्या मनावर कोणीतरी जणू दगड मारल्यासारखं झालं. तिला पुन्हा एकदा जाऊबाईच्या सौंदर्याची आठवण झाली. रितूच्या लग्नाच्या नावाने जाऊबाईंनी आधीच एक विमा काढून ठेवला होता, ज्याला ठराविक वेळेनंतर वाढवण्याची जबाबदारी अमनवर होती. रितू 20 वर्षांची होईपर्यंत तिच्या लग्नासाठी चांगली रक्कम साठलेली असेल. तरीही पल्लवी वेळोवेळी रितूच्या लग्नाची चिंता करत बसायची. या महागाईत आपल्या मुलीचे लग्न करणे अवघड झाले आहे आणि त्यातच मोठ्या जड्जींच्या मुलीचेही सगळे आपणच सांभाळावं लागतंय. पल्लवीच्या या गोष्टींनी शेजारच्या बायकांवर चांगलाच प्रभाव पडायचा. पण अमनला मात्र या गोष्टी खूपच खटकायच्या, जे पल्लवीला सहन होत नसे. अमन म्हणायचा, भाऊजी केवळ रितूसाठीच नव्हे तर आपल्या सोनलसाठी पैसा सोडून गेले आहेत. दोघींचेही लग्न त्यात होईल. पल्लवी वैतागून म्हणायची, माझ्याकडे खूप काम आहे. तुमच्या भाऊ भाऊजाईंच्या स्तुती ऐकण्याची वेळ नाही. रितू अभ्यासात खूप हुशार होती. घरातली सगळी कामं करून ती आपला अभ्यास पूर्ण करायची. कधी सोनल काही विचारायची तर तिलाही शिकवण्यासाठी वेळ द्यायची. एके दिवशी पल्लवीच्या दूरच्या मावशीचा फोन आला. त्या आपल्या मुलासाठी वधू पाहायला त्यांच्या शहरात येत होत्या. त्यांचा एकच मुलगा होता आणि 2 मुलींचे लग्न आधीच उरकलेले होते. त्या सांगत होत्या की मुलगा परदेशी जाण्यापूर्वी त्याचे लग्न करून त्याला कुटुंबाच्या जबाबदारीत बांधायचे आहे. पल्लवीने रितूला सांगितलं, माझी मावशी येत आहे. पहिल्यांदा घरी येणार आहेत. चांगली सेवा शुश्रूषा कर. सोनलने लगेच टोमणा मारला, मग दीदी कॉलेजला कधी जाईल? मी सगळं करेल काकू, तुम्ही काळजी करू नका. पल्लवीने सोनलकडे रागाने पाहत म्हटलं, तुझ्यासारखी आळशी नाहीये रितू, तिला सगळं मॅनेज करायला येतं. असं म्हणायचे म्हणून पल्लवी म्हणाली. पण लगेच तिला आपल्या चुकल्याचं जाणवलं. रितूला काम देताना तिने आपल्या मुलीवर टीका केली होती. पल्लवी मनात म्हणाली, आज तूही आपल्या दीदीला मदत कर आणि शिकून घे ती सगळं कसं बनवते. स्वतःची चूक सुधारत ती रागाने बाहेर गेली. मावशी आल्या तर त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा विराटही होता. त्याने सगळ्यांचे मन पटकन जिंकले. जेवायला बसवल्यावर मावशीने पल्लवीच्या जेवणाची खूप प्रशंसा केली. पल्लवी म्हणाली, दोन्ही बहिणींनी मिळून बनवलं आहे. नाही आंटी, सोनलने लगेच सांगितलं, हे सगळं जेवण दीदीने बनवलं आहे. अरे वा, तू तर खूप मोठी गृहिणी आहेस बाळा, मावशीने प्रेमाने रितूकडे पाहत म्हटलं. मग हसून म्हणाल्या, तुमची ही गोड रितू आमच्यासाठीच पाहतोय आम्ही. मावशी आणि विराट निघून गेल्यावर रितू कॉलेजला गेली. संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा घरात खूप शांतता होती. मावशी आणि काकू हळू आवाजात काहीतरी बोलत होत्या. सोनलने ते ऐकून घेतलं आणि रितूला सांगायला धावली. सोनल बोलतच राहिली, तुझ्यासारखी शांत आणि सरळ मुलगी मिळणं अवघड आहे. त्या मुलीने किती धैर्य दाखवलं, सत्य सांगितलं. रितू मनात म्हणाली, ती मुलगी खरोखर खूप धाडसी होती. जेवायला बसवल्यावर मावशी म्हणाल्या, रितू बेटा तूही आमच्यासोबत बस. तुम्ही खा, मी गरमागरम पोळ्या देते. रितू म्हणाली. मावशीने आशेने तिला पाहिलं आणि अचानक म्हणाल्या, पल्लवी रितूला आम्हाला दे. मग त्यांनी विराटकडे पाहून विचारलं, का रे विराट, रितू खूपच आवडली ना? रितूने स्वयंपाकघरात शिरतानाच हे ऐकलं आणि थपकून गेली. तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले. काका म्हणाले, ही तुमचीच मुलगी आहे मावशी, तुम्ही कधीही तिला आपलं म्हणू शकता, पण रितूचेही मत घ्या. अचानक विराटचा आवाज आला. होय, रितू खूपच सुंदर आहे. मावशीने रितूला प्रेमाने जवळ बसवलं आणि म्हणाल्या, बस बाळा, पोळ्या पल्लवी बनवेल. आणि बेटा एक गोष्ट खरं खरं सांग, आमचा विराट कसा वाटतो? मावशीने विचारलं. रितूने हळूच डोळे वर केले. विराट हसत होता. तिला घाबरल्यासारखं वाटलं. अचानक आलेल्या या अनोख्या क्षणांमध्ये ती हरवली होती, पण परिस्थितीचा सामना करावाच लागणार होता. तिने आपल्या काकांकडे पाहिलं आणि मग हळूच म्हणाली, चांगले आहेत. त्यांच्याशी लग्न करशील? मावशीने विचारलं. रितूने थोडासा वेळ घेतला आणि हळूच मान हलवून होकार दिला. थँक्यू रितू. अचानक विराटचा स्वर तिच्या कानात घुमला. मला तर पहिल्याच नजरेत तुम्ही खूप आवडलात, तो म्हणाला. मावशीने आश्चर्याने विराटकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अरे मग आधी का नाही सांगितलंस? आपण तिथे गेलोच नसतो. आई, मी तुमचे वचन तोडून काहीही करणार नाही म्हणून मी गप्प होतो. तुम्हीच त्यांच्या घरी जाण्याची सूचना दिली होती, विराटने संकोचाने सांगितलं. वा बेटा वा, अमनने लगेच कौतुक केलं. आजकाल अशी चांगली विचारसरणी कुठे पाहायला मिळते. पल्लवी मनातच विचार करत होती. जेठानींनी एकटी सोडून गेलेल्या मुलीला घरबसल्या परदेशी मुलगा मिळाला, पण आपली मुलगी सोनलचे काय होणार? अमनला तिचे गप्प राहणे आवडले नाही, पण तो काही बोलून तिला दुखवू इच्छित नव्हता. सगळी परिस्थिती स्वतःत सांभाळत तो म्हणाला, मावशी तुमचा मुलगा आम्हालाही खूप आवडला आहे. आता तुम्ही परवानगी द्या, म्हणजे आम्ही शगुन देऊन रितूला तुमचं करू. मावशीने तात्काळ उत्तर दिलं, ही मुलगी आता तुमची नाहीच, ती आमचीच आहे. अमन आनंदी झाला. तो स्वयंपाकघरात जाऊन पल्लवीला म्हणाला, पल्लवी चल, आपल्या मुलीच्या शगुनची तयारी कर. तुला आई आणि काकू दोघींचं कर्तव्य पार पाडायचं आहे. पल्लवी काही बोलणार होती, पण तेवढ्यात सोनल तिथे आली आणि सगळ्यांच्या भावना भरून आल्या. पल्लवीच्या डोळ्यासमोर गेल्या कित्येक वर्षांचा काळ तरळला, ज्या काळात रितूने घराचा प्रत्येक कामाचा भार उचलला होता. आता पुढे काय होणार, कसं होणार? तिने सोनल आणि अमनकडे पाहिलं. अमन म्हणाला, सोनल बरोबर बोलते.
आपल्याकडे थोडाच वेळ आहे, त्यात आपण ऋतूला भरभरून लाड करायला हवे. तो वळून पाहतो, ते दरवाजात ऋतू उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू धरणासारखे ओघळत होते. बाहेर का उभी आहेस, आत ये, अमन म्हणाला. पल्लवीने ऋतूकडे पाहिलं आणि पटकन तिला आत घेतलं. तिच्याजवळ जात म्हणाली, आजचा दिवस तुझ्या आनंदाचा आहे, मग रडतेस का? ऋतू तिला बिलगली आणि पल्लवीनेही तिला हळूच मिठी मारली. चूप होऊन जा, रडू नकोस, म्हणत पल्लवीने तिचे डोळे पदराने पुसले. सोनल, तिला सुंदर साडी नेसवून तयार कर, पल्लवी म्हणाली. आम्ही विराटच्या टिक्याची थाळी सजवतो. अमन बाहेर गेला. सोनल ऋतूला घेऊन गेली. अचानक पल्लवीने हाक मारली, बेटा ऋतू, माझ्या एखाद्या गोष्टीचा कधीही राग धरू नकोस. मी पागल होते. कधीच हे लक्षात आलं नाही की तू परक्याचं धन आहेस. याला मन भरून प्रेम करावं. ऋतू म्हणाली, नाही काकू, तुम्ही तर मला घरगुती जबाबदारी योग्य बनवण्यात गुंतवलेलं आणि निपुण बनवलं, ती म्हणाली आणि पटकन ताट सजवायला लागली. पल्लवीच्या हातांना वेग आले होते आणि त्याच वेगाने ती विचारांच्या खोल गर्तेत गेली. तिच्या मनात विचार घोंघावू लागले. ती इतके दिवस नेमके कोणावर चिडत होती? त्या जेठानीवर, जिने तिला नेहमीच लहान बहीण मानले होते. हा राग का तिला सतावत राहिला? कारण सासूबाईंनी जेठानीवर अधिक प्रेम केले, की कारण ती स्वतः त्या जेठानीसारखी सक्षम आणि सुंदर नव्हती? मग ऋतूवरही हा राग का काढला? मनातल्या या वादळाला आवरत ती टिक्याची थाळी घेऊन बाहेर आली. तोपर्यंत सोनल ऋतूला घेऊन आली होती. सोन्याच्या बॉर्डरची निळ्या जरीची साडी नेसलेली ऋतू राजकुमारीसारखी दिसत होती. मावशीने तिला आपल्या शेजारी बसवलं आणि मायेने म्हणाली, आता आमची मुलगी आमचीच झाली. पल्लवीचे मन धस्स झाले. एकदा पुन्हा ती कुणा आपल्या माणसाला गमावणार होती. तिने मनोमन विचार केला, मी का कधी तिला मनसोक्त प्रेम दिले नाही? पल्लवी बऱ्याच वेळापासून जे वादळ सहन करत होती, ते शेवटी बांध फोडून बाहेर आले. आमची मुलगी खूपच निरागस आहे. आम्ही तिला सून नाही, तर मुलगी म्हणून ठेवू. मावशी बोलत होती तेव्हा पल्लवी थोडी शांत झाली. ऋतूने डोळे वर करून रडणाऱ्या काकूला पाहिलं, तेव्हा तिचे मनही हेलावलं. पल्लवीने विराटचा टीका करायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला, मी वचन देतो की यांना कधीही माहेराची उणीव भासू देणार नाही. ऋतूला वाटत होते जणू ती एखादं स्वप्न पाहत आहे. इतके प्रेम काकू कुठे लपवून ठेवले होते आणि का लपवले होते? पल्लवीच्या मनातल्या असंख्य भावना टिपकाग्र बनून सांडत होत्या. ऋतूने पाहिले आणि तिला गळ्यात घातले. तिच्या कंठातून कापरं रडणं बाहेर पडलं. छोटी आई, पल्लवीचा स्वर थरथरत होता. माझ्या मुली, मला माफ करशील का? ऋतूच्या अश्रूंनी पल्लवीच्या खांद्याचे कापड भिजले होते आणि ऋतू अस्पष्ट शब्दात म्हणाली, आई कधीही माफी मागत नाही, फक्त आशीर्वाद देते. ऋतूचे हे शब्द पल्लवीच्या अंतर्मनाला गहिवरून टाकत होते. हा काय मधुर अनुभव होता, कुणाला संपूर्णपणे आपलं बनवण्याचा. काश पल्लवीने मनोमन विचार केला, मी ऋतूला आधीच समजलं असतं. तर आजच्या गोष्टीत इतकंच मित्रांनो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.